कोई भी शहर या गांव इसलिए सेहतमंद होता है कि वहां पर कचरा, गार्बेज को वक्त पर उठाया जाता है। ये बड़ी तादाद में जमा मजदूर वही हैं जो न सिर्फ बेंगलुरु बल्कि रियासत भर में अपने अपने इलाकों में कचरा, गंदगी उठाने का काम करते हैं, लेकिन इनकी शिकायत है कि रियासती हुकूमत की जानिब से इन्हें नजरअंदाज किया जा रहा है और उनके हुकूक की पामाली की जा रही है। आज म्युनिसिपैलिटी व कॉरपोरेशन से जुड़े वर्कर्स, मजदूरों ने रियासत की एहतजाज का ऐलान किया है। यह एहतजाज आज सुबह से शुरू हो चुका। बेंगलुरु के फ्रीडम पार्क में जमा हुए ये मजदूर हैं जो कि जिनमें ड्राइवर्स हैं, लोडर्स हैं और हेल्पर्स हैं, जो सुबह से शाम तक कचरा उठाने का काम करते हैं और डंप करते हैं। इन मजदूरों का कहना है कि हम गुलाम नहीं हैं, लिहाजा रियासती हुकूमत कॉन्ट्रैक्ट सिस्टम को खत्म करे। इन मजदूरों की शिकायत है कि इनके साथ कॉन्ट्रैक्टर्स की जानिब से इस्तेहसाल किया जाता है, एक्सप्लॉयटेशन किया जाता है। कई महीनों तक इनकी तनख्वाहें नहीं दी जाती, जिसकी वजह से इनकी जिंदगियां दुश्वारियों का गढ़ बनी हुई हैं। AICCTU जिनकी जानिब से ये एहतजाज मुनक्किद किया गया है, उनकी मांग है कि रियासती हुकूमत जल्द अज जल्द इन मजदूरों की तनख्वाहों को डायरेक्ट पेमेंट के जरिए इनके अकाउंट्स में जमा करे और कॉन्ट्रैक्ट सिस्टम को खत्म करे और जल्द से जल्द फैसला ले और इन मजदूरों को परमानेंट करे। कि हमको ये कॉन्ट्रैक्ट का सिस्टम जो है वो जाना है और सब लोगों को कायम होना है, सब लोगों को परमानेंट होना है, सब लोगों को डायरेक्टली BBMP और कॉरपोरेशन से पैसा पेमेंट आना है। अभी देखिए BBMP ही देखिए, एक महीने में 45 करोड़ जाता है, पर अभी हमारा सारे दोस्त जो है उन सबका 3 महीना, 4 महीना, 5 महीना से सैलरी नहीं हुआ है। आज अगर बेंगलोर में लोग और कर्नाटका में लोग जीवित हैं, उनके में बीमारी नहीं है, तो इनके श्रम से है वो। अगर वो काम नहीं करेंगे तो बीमारी फैलती है, पर उनके बारे में कोई भी नहीं पूछता। हम बोल रहे हैं कि ये कॉन्ट्रैक्ट सिस्टम पूरी तरह से जाना होगा, सब लोगों को डायरेक्टली पेमेंट देना होगा, सब लोगों को परमानेंट करना होगा। ये जो कॉन्ट्रैक्ट सिस्टम है पूरी तरह की गुलामगिरी है, गुलामगिरी का दूसरा नाम है कॉन्ट्रैक्ट। तो हम यहाँ जो पूछ रहे हैं कि जब तक ये कॉन्ट्रैक्ट सिस्टम नहीं चलेगा, जब तक उनका डायरेक्ट पेमेंट नहीं होगा, कोई भी काम नहीं करेगा। देखिए स्टेट गवर्नमेंट के एम्प्लॉयज़ को उनको देने के लिए पैसा है, उनको 17% वहाँ हाइक दे सकते हैं, तो जो मजदूर है उनको पेमेंट ज़्यादा करने के लिए, उनको डायरेक्टली करने के लिए, उनको परमानेंट करने के लिए क्या प्रॉब्लम है? अगर कोई ऑफिशियल नहीं आएगा, हम विधान सौदा चलो कर रहे हैं, सब लोग विधान सौदा चलेंगे, अगर वो यहाँ नहीं आएंगे तो हम वहाँ जाएंगे। ये पूरा कर्मकर का ये क्या करता काम, झाड़ू देता, झाड़ू देने वाला का कचरा पूरा पॉइंट में डालता, पॉइंट में कौन उठा जाएगा? ऑटो ड्राइवर हेल्पर, उसका अलग कर को, इसका अलग कर को, मुझे कहीं को गवर्नमेंट ऐसा कर रहा है, समझो नहीं। इसके बाद में ये स्ट्राइक को आपको ड्राइवर हो, हेल्पर हो, ड्राइवर हो, पूरा रोड पूरा आपको हमें स्ट्राइक करो, ये मुझे समान होता होना कर। ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ, ಅದು ತುಂಬಾ ನಮಗೆ ತುಂಬಾ ರಿಸ್ಕ್ ಇದೆ ಸರ್। ಏನಪ್ಪ ರಿಸ್ಕ್ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ರೂಟ್ಗೆ, ಕಸ ಮಾಡಬೇಕು, ಪಾಯಿಂಟ್ ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನ ಪಾಯಿಂಟ್ ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಸಿ ಕಸ ಒಣ ಕಸ ಸಪರೇಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಡೋರ್ ಟು ಡೋರ್ ಹಸಿ ಕಸ ಒಣ ಕಸ ಸಪರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು। ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಏನೇನೋ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆಯೋದು ಹೆಲ್ಪರ್ಸು, ಲೋಡರ್ಸು, ಡ್ರೈವರ್ಸ್ಗಳೇ। ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವರು ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳ ಸಂಬಳ ಇಲ್ಲ, 7 ತಿಂಗಳ ಸಂಬಳ ಇಲ್ಲ, 5 ತಿಂಗಳ ಸಂಬಳ ಇಲ್ಲ, ಕೆಲವರು ESA PF ಇಲ್ಲ ಸರ್। 48 ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ 20 ಮೆಂಬರ್ಸು ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ಸೊ ಯಾರು ಇಲ್ದಿರಾನು ಹೆಲ್ಪರ್ಸು, ಡ್ರೈವರ್ಸು ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆದ್ರೇನು ನಮಗೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ತಿಂಗಳಿಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕೊಡಲ್ಲ, 5 ತಿಂಗಳು 6 ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಕೊಡ್ತಾರೆ। ಸ್ಯಾಲ್ರಿ ಏನಾದರೂ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಇಷ್ಟ ಇದ್ರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಕೆಲಸದಿಂದ ಹೋಗಿ ಅಂತಾರೆ। ನಾವು ಒಂದು ದಿವಸ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅರ್ಧ 50% ಎಲ್ರಿಗೂ ಕಾಯಿಲೆ ಬರುತ್ತೆ, 2 ದಿವಸ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಫುಲ್ ಬೆಂಗಳೂರು ಸಿಟಿನೇ ಫುಲ್ ಗಲೀಜಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ। ಸೊ ನಾವಿರೋದ್ರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೂ ಕ್ಲೀನಿಂಗು ಎಲ್ಲ ಆಗ್ತಿದೆ,
ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಏನು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ರೇ ನಮ್ಮ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಏನು, ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಏನು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದು. ಸೊ ನಾವು ಇವತ್ತು ನಾಳೆ ನಮ್ಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋ ತನಕ ಈ ಥರ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ. ₹1 ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಯಾರು ಗೊತ್ತಾ, ಬೇರೆಯವ್ರ BBMP ಯಾರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳವ್ರಿಗೆ ಮಾಡೋದು ಕೆಲಸ. ಆದ್ರೂ ಕೊರೋನಾ ಟೈಮಲ್ಲಿ ₹1 ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್ ಅದು? ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದು? ಹಾಂ ಇಲ್ಲ ಅವ್ರೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟು, ಇವ್ರೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟು. ಒಂದು ದಿವಸ ರಜಾ ಹಾಕಿದ್ರೆ ಸಾಕು ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ. ನಮ್ಮ ಮನೆ ಸಂಸಾರ, ನಮ್ಮ ಮನೆ ಡೆಲಿವರಿ ಆಗಿರೋದೆಲ್ಲ ಹೇಳ್ಬೇಕು ಅವ್ನಿಗೆ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಅವ್ರಿಗೆ. ಸರ್ ಒಂದು ದಿವಸ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್, ಒಂದು ದಿವಸ ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿರ್ತೀವಿ, ಏನೋ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿರ್ತೀವಿ, ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು ಅವ್ನಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ವಿ, ಹಿಂಗೆ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ. ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಇದೆ ಸರ್, ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಆಗೋದು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಒಬ್ಬರದೇ ಆಗೋದು, ನಮ್ಗೇನೇನಿಲ್ಲ. ಸಿಸ್ಟಮ್ ತೆಗಿಬೇಕು, ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ತುಂಬಾ ಮತ್ತೆ ಸಂಬಳ 5 ತಿಂಗಳಾಗೋಯ್ತು. ಆ ಚಪ್ಪಾರ್ ಕಾಸು ಹೊಡಿತೀವಲ್ಲ ಹಾಲ್ ಕವರ್, ಅದ್ರಲ್ಲೇ ದುಡಿಯೋದಾಗ ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್ ನೋಡಿ, ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅವ್ರನ್ನೇ ತೆಗೆದ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಹಾ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂದಾನೆ ಬರ್ಬೇಕು ಸರ್ ಸ್ಯಾಲ್ರಿ, ಕರೆಕ್ಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂದಾನೆ ಬರ್ಬೇಕು ಸ್ಯಾಲ್ರಿ. ETV भारत के लिए बेंगलोर से रफीक जब्बार की रिपोर्ट।